नमस्कार, मी अभिजित करंडे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा दिवस भारतीयांसाठी धक्कादायक आहे आणि त्याचं कारण आहे हेरगिरीच्या आरोपात अडकवून कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी आर्मीनं सुनावलेली फाशीची शिक्षा. गेल्या वर्षी मार्चमध्ये इराणमधून पाकिस्तानात प्रवेश करताना कुलभूषण यांना अटक करण्यात आल्याचं पाकनं जाहीर केलं. त्यानंतर भारतानं वारंवार कुलभूषण यांच्याबाबत पाककडे विचारणा केली, मात्र त्यावर कुठलंही उत्तर आलं नाही. इतकंच नव्हे तर पाकिस्तानी आर्मीनं कुलभूषण यांच्यावर खटला दाखल करून सुनावणी सुरू केल्यानंतरही त्याची माहिती भारताला पुरवली नाही, काउन्सिलर ॲक्सेस दिला नाही, कुलभूषण यांना कायदेशीर मदत देऊ दिली नाही. याउलट त्यांचा छळ करून, त्यांचा फेक व्हिडिओ बनवून त्यांना हेर ठरवण्याची घाई पाकनं केली. त्यामुळे पाकनं ठरवून कुलभूषण यांच्या हत्येचा कट केलाय का? आणि हे सगळं होत असताना कुलभूषण यांच्या सुटकेसाठी भारत कमी पडलाय का, हा प्रश्न आहे. आणि चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत निवृत्त लष्करी अधिकारी दत्तात्रय शेकटकर, लेखक विचारवंत डॉक्टर सच्चिदानंद शेवडे, भारत पाकिस्तान संबंधांचे अभ्यासक जतीन देसाई, शिवसेना आमदार नीलमताई गोरे आहेत आणि भाजपा आमदार अतुल भातखळकर आहेत. सुरुवातीला शेकटकर सरांकडे. शेकटकर सर, नेमकं काय या प्रकरणात कमी पडलं? आपण म्हणजे कुलभूषण जाधव यांना या स्टेपपर्यंत म्हणजे फाशी सुनावली, त्याच्यानंतर आपल्याला माहिती मिळाली, त्यांना वाचवण्यात आपण कमी पडतोय? नाही, आपण त्यांना वाचवण्याकरता कमी पडतोय हा एक चुकीची गोष्ट आहे. कारण की शेवटी कुलभूषण जाधवला इराणमध्ये छाबार नावाच्या जागी पाकिस्तानच्या लोकांनी त्यांना पकडलं आणि मग ते छद्मरूपाने त्याला पाकिस्तानमध्ये घेऊन गेले आणि तिथे त्यांनी जाहीर केलं की ह्या व्यक्तीला आम्ही पाकिस्तानमध्ये धरलेलं आहे. पहिली खोटी गोष्ट. दुसरं की त्यांनी त्यांच्यावरती खटला जो चाललाय, कोर्टमध्ये केस चाललेला आहे, हा मिलिटरी कोर्टनी चाललेला आहे. शेवटी कुलभूषण यादव आपले भारतीय नागरिक आहे, ते परराष्ट्रीय नागरिक आहे. त्यांच्यावरती पाकिस्तानी शासनाने मिलिटरी कोर्टमध्ये खटला चालवला कसा? मिलिटरीचे लोक असतील तर गोष्ट वेगळी आहे, किंवा पाकिस्तानच्या मिलिटरीचे लोक गोष्ट वेगळी आहे. दुसरी गोष्ट आहे. तिसरा मुद्दा हा आहे की आतापर्यंत जितके पण खटले चाललेले आहे आपल्याकडे भारतामध्ये चालले, आपण कसाबच्यावरती जो खटला चालला होता, आपण त्याला वकील दिला, त्याला विचारू तुझ्या बचाव करता कुणी आणलंय का, आपण पूर्ण खात्री केली आणि पूर्ण पारदर्शकता ठरवली. हे सगळं पाकिस्तानने केलं नाही. आणि सर्वात मोठी धक्कादायक गोष्ट जी आज उघडकीला आलेली आहे की पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणतात की मला ह्या खटल्याबद्दल माहीतच नव्हतं. हे तेच पंतप्रधान आहे ज्यांनी मुशर्रफला म्हटलं की यांनी कारगिलवरती युद्ध केलं, मला माहीतच नव्हतं. मग तुम्ही करता काय तिथे? आणि भारताला ह्याबद्दलची माहिती होती की त्यांच्याकडे आहे, पण मला वाटतं की भारतीय शासनाने कुठेतरी दक्ष भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. मी कोणत्या पक्षाबद्दल बोलत नाही, राजनीतिक पक्षाबद्दल बोलत नाही, पण शास्त्रीय पद्धती आहे, कूटनीतिक पद्धती आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं सक्षम होण्याची गरज आहे. शेकटकर सर, म्हणूनच मी तुम्हाला थांबवून विचारतो थोडंसं, तुम्ही आता त्या पॉइंटवर आलात म्हणून विचारतो. ज्या पद्धतीनं चंदू चव्हाण यांना परत आणण्यासाठी भारतानं प्रयत्न केले, संरक्षण दलाच्या पातळीवरती असतील किंवा परराष्ट्र खात्याच्या पातळीवरती असतील, तिथं मुत्सद्देगिरी दाखवली, कायम संपर्कात राहून चंदू चव्हाण परत येईल याची खात्री आपण करून घेतली. गेल्या 1 वर्षभर कुलभूषण जाधव पाकिस्तानात आहे, त्यांचा छळ केला जातोय, वारंवार त्यांचे फेक व्हिडिओज बनवून ते अपलोड केले जात आहेत आणि त्यांना ते हेर असल्याचं म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरती ते प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय. तर अशा वेळेला आपलं संरक्षण खातं आणि त्यांची मुत्सद्देगिरी परराष्ट्र खातं हे कमी पडलं असं वाटतंय का या प्रकरणामध्ये स्पेसिफिकली? संरक्षण खातं कमी पडत नाही, कारण की संरक्षण खात्यामध्ये आपण काय करणार आहे? आपण जाऊन हल्ला करणार का त्याला सोडवायकरता? नाही. दुसरं जे आहे परराष्ट्र खातं, आपल्याकडे अनेक उपाय आहे आणि ते उपाय आपल्याकडे काय आहे ते ह्या टीव्ही माध्यमावरती बोलायची आवश्यकता नाही आहे, पण शासनाला माहित आहे. आपण कूटनीतिक पद्धतीने आणि यात्रीपण जेव्हा आहे आपण त्यांना बाध्य करू शकतो आपलं म्हणणं काय करता. मला वाटतं आपल्याला कुठेतरी थोडंसं कठोर होण्याची आवश्यकता नाही आहे, पण वास्तविकता लक्षामध्ये घेऊन पाकिस्तानशी आपण कसं निपटायचं ह्याबद्दल आपल्याला धोरण बदली करावं लागेल. शेवटी हा तोच पाकिस्तान आहे ज्यांनी खोटं बोलून पाकिस्तानच्या पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टोला फाशीचं नाव देऊन त्यांचा खून केलेला आहे. त्यांनी आणि नाव दिलंय की फाशी दिलेली आहे. कुलभूषण जाधववरती जे त्यांनी फाशी शिक्षा दिली आहे हा त्यांचा कोल्ड ब्लडेड मर्डर हे फाशी शिक्षा होणार नाही आहे, कारण की ते भारतीय व्यक्ती आहे. त्यांनी स्वतः सांगितलं की मी भारताचा आहे, मी इराणमध्ये काम करतोय आणि तुम्ही त्याला मिलिटरी कोर्टमध्ये लावताय.
हा कुठला न्याय झाला? हा कुठला न्याय झाला? ह्याबद्दल भारताने नक्कीच सक्षम भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. नक्कीच. शेकटकर सर, मी येतो तुमच्याकडे, पण आपल्यासोबत आता भाजपचे आमदार आहेत अतुल भातखळकरजी. मुद्दा असा आहे की आता जसं शेकटकर सर म्हणाले की आपण पाकिस्तानबद्दल कठोर होण्याची गरज आहे. आपल्यावरती उरीचा अटॅक होता, पठाणकोटचा हल्ला होता, त्याच्यानंतर सर्जिकल स्ट्राईक करून आपण त्यांना उत्तर दिलं, त्याच्यानंतर चंदू चव्हाणचं प्रकरण झालं, पण स्पेसिफिकली कुलभूषण जाधव जे आहेत त्यांच्या बाबतीत मात्र आपल्याला यातलं काही फारसं नीट करता आलं नाही असं दिसतंय. किंवा नेमकं काय झालं की ज्याच्यामुळे कुलभूषण जाधव या म्हणजे त्यांच्यावरती खटला चालेपर्यंत सुद्धा आपल्याला माहिती मिळाली नाही, आपल्याला काउन्सिलर ऍक्सेस मिळाला नाही, मग इतके गाफील राहिलं किंवा पाकिस्ताननं आपल्याला त्याच्या अंधारात ठेवला आणि आपल्याला त्याचा पत्ता लागला नाही? नाही, मला असं वाटतं काही गाफील राहिल्यावर असं म्हणण्याचं अजिबात काही कारण नाहीये. सरकारने वारंवार राजनैतिक पातळीवर पाकिस्तानशी या संदर्भात संपर्क साधलेला आहे. आता पाकिस्तान सरकारने एक भूमिका घेतलेली आहे आणि विशेषतः तिथल्या मिलिटरीने घेतलेली आहे. आता याच्यामध्ये नवाज शरीफ बोलले मला हे माहीतच नव्हतं, तर जसं शेकटकरजी बोलले तसं आहे की नवाज शरीफांना कारगिलला हेही माहीत नव्हतं असंही ते म्हणतात. पुढे तेही सबसिक्वेंटली खोटं सिद्ध झालेलं आहे. मुशर्रफ तर म्हणत होते की मी कारगिल केलंच नाही. आणि त्यामुळे एकंदरीत आपण या विषयावर बोलत असताना पाकिस्तान सरकार, तिथलं लष्कर, त्यांची जी काही बदमाशी आहे, ज्याला रोग स्टेट असं पाकिस्तानचं वर्णन जगाच्या राजनैतिक पातळीवर केलं जातं, ते लक्षात घेऊन आपण या संदर्भातलं विश्लेषण केलं पाहिजे. आणि त्यामुळे भारत सरकार या विषयात अत्यंत कठोर आहे. आणि म्हणून आज तातडीने भारत सरकारने त्यांच्या उच्चायुक्तांना बोलवून त्यांच्या हातामध्ये अधिकृत पत्र, म्हणजे अधिकृत भारत सरकारची भूमिका व्यक्त करणारं पत्र दिलंय की ही पूर्वनियोजित हत्या आहे, अशा प्रकारचं भारत सरकारचं हे मत आहे. हे सरकारने त्यांना कळवलेलं आहे. त्याचबरोबर उद्या 12-15 काहीतरी पाकिस्तानी मच्छीमारांची किंवा अन्य कोणाची सुटका होणार होती, ती सुटका उद्या होणार नाही, अशा पद्धतीचा निर्णय सरकारने आज ताबडतोब घेतलेला आहे. त्यामुळे सरकार या विषयाच्या बाबतीत अत्यंत कठोर आहे. पण जसं शेकटकरांनी म्हटलं त्याप्रमाणे सगळ्याच गोष्टी या चॅनलवरनं सांगितल्या जात नसतात किंवा वृत्तपत्रातून त्याची चर्चा केली जात नसते. मला वाटतं या सरकारचा जो गेल्या 2-2.5 वर्षातला इतिहास आहे पाकिस्तानच्या बाबतीतला, तो लक्षात घेता अत्यंत कठोरपणे आणि सजगपणे, सावधपणे सरकार या विषयात सुद्धा पावलं उचलत आहे. पण आपली जी काही गाठ आहे त्या रोग स्टेटची आहे, हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. नक्कीच. नीलमताई, तुम्हाला वाटतं की आपण पुरेसे प्रयत्न करतोय? कारण आज उद्धव ठाकरे असं म्हणाले की आपण जास्त कठोर व्हायला पाहिजे, पाकिस्तानला आपण ज्या पद्धतीने हाताळतोय ती पद्धत आपण अजून कठोर केली पाहिजे. अनेक गोष्टी घडत आहेत एकाच वेळेला आणि माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जे म्हणाले आणि त्याची उदाहरणं काही झाली तर आजची ही घडी खरी अशी आहे की ज्याच्यावरती त्याचे जे कुलभूषणचे नातेवाईक आहेत त्यांच्या बरोबर संपूर्ण भारत देश आहे, हा एक अगदी रोखोक संदेश त्यांच्या कुटुंबियांना मिळायला हवा. दुसरं, सरबजीत या कैद्याची अगदी संपूर्णपणे तुरुंगामध्ये हालाल करून हत्या करण्यात आली, त्याचा बारूद टाकण्यात आलं होतं. आणि त्यावेळेला सुद्धा प्रश्न हाच झाला, त्याची जी बहीण आहे सरबजीतची, दलबीर कौर, तिने पण हाच प्रश्न विचारला होता की लाल किल्ल्यावरती हल्लेखोर करणारे जे पाकिस्तानी लोक होता नागरिक, त्याला फाशी दिली का? त्याला फाशी दिलेली नाहीये. आणि तुम्ही आज इंटरनॅशनल सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया बघाल तर त्या अजून भारतीयांना धक्कादायक वाटतील. कारण त्या धक्कादायक प्रतिक्रियांमध्ये असं म्हटलेलं आहे की कसाबला जर का फाशी देऊ शकतो भारत सरकार, तर मग कुलभूषण जाधवला का फाशी नाही? म्हणजे आता इतकं हे या अर्थी विपरीत आहे सगळं त्यांचं, दुजाभाव आहे, करंटेपणा आहे पाकिस्तानचा यामध्ये, की कसाबच्या संदर्भामध्ये सगळे पुरावे होऊन अनेक इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टापर्यंत त्या केसेस जाऊन, अनेक देशांकडे ते पुरावे जाऊन, US मध्ये, भारतामध्ये सगळीकडे पुराव्यांच्या आधाराने हे सिद्ध झालं. बरोबर. की यामध्ये त्याची कसा दोषी होता आणि त्यांनी किती आतंकीपणे लोकांना निर्घृणपणाने मारलं. कुलभूषण जाधवच्या संदर्भामध्ये त्यांचं पार्लमेंट, राज्यसभेत सुद्धा सरताज अजीज यांनी सांगितलेलं आहे की आमच्याकडे स्टेटमेंट्स आहेत पण कन्क्लुझिव्ह पुरावे नाही आहेत. त्यामुळे पण याच बरोबर आपले रॉचे जे प्रमुख आहेत एस दौलत, त्यांनी म्हटले की पाकिस्तान सारख्या देशामध्ये फाशी दिली जाते पंतप्रधानांना सुद्धा. त्यामुळे पाकिस्तानमध्ये कुठल्या न्यायाची किंवा अधिकाराची अपेक्षा करणं हे पाकिस्तानच्या अंतर्गत नाहीच आहे. त्यांना पाकिस्तानी जनतेला नेहमी एक असा खोटारडा संदेश द्यायचा असतो आणि त्याप्रमाणे ते या गोष्टी करत असतात. आणि म्हणून कुलभूषण जाधव एक उद्योजक होते, पण त्यांच्या आयडेंटिटीच्या संदर्भात
ते नेव्हीमधून निवृत्त झालेले अधिकारी होते आणि त्या पार्श्वभूमीवरती इराणशी काही त्यांचा दौरा चालला होता, त्या पार्श्वभूमीवरती त्यांनी त्यांचे कॉल रेकॉर्ड्स असतील किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील, याचा काय पुरावे तपासले याचाच पत्ता नाही. इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टात जाणं गरजेचं आहे भारत सरकारने युएनच्या युनायटेड नेशन्सच्या, हे मला आवश्यक वाटतं. पण ज्या पद्धतीने आपण पाकिस्तानला हाताळतोय ती पद्धत योग्य आहे आणि ती बरोबर पाहिजे तितकी कठोर आहे असं वाटतं तुम्हाला, की अजूनही कठोर व्हायला पाहिजे? मला असं वाटतं कठोर यासाठी व्हायला पाहिजे की बाकीचे जे अतिरेकी कारवाया करणारे लोक आहेत पाकिस्तानमध्ये त्यांना सुद्धा आपण ताब्यात घेऊ शकत नाहीये आणि आपले मात्र एका अर्थाने इनोसंट लोक, सर्वसामान्य नागरिक, त्याला बळी देऊन एक असा देखावा आंतरराष्ट्रीय स्तरावर केला जातोय. त्यामुळे याच्यासाठी काय यंत्रणा वापरायची हे परराष्ट्र मंत्रालय त्याच्याबद्दलचा अंतिम निर्णय घेऊ शकतं, परंतु त्यांनी घेतला पाहिजे तो जो निर्णय आहे तो. पण खरा प्रश्न असा आहे की मग तरीही अमन की आशा, बाकीचे सगळे डायलॉग वेगवेगळ्या प्रकारचे हे कशासाठी चालू ठेवतोय? हाच तर मतभेदाचा मुद्दा आहे ना. मग त्याच्यात क्रिकेट असेल किंवा चित्रपट असेल किंवा संगीत असेल, त्यामुळे मुळामध्ये त्यांच्या देशामधून कुलभूषणसाठी किती लोक आवाज उठवू शकणार हे जर का आपण पाहिलं तर शेवटी ते त्यांच्या सरकारच्याच आधिपत्याखाली सर्व आहे. त्यामुळे त्या पातळीवरती वेगवेगळे आवाज निघतात असं म्हटलं तरी आजच्या घडीला कुलभूषण जाधव हा फक्त भारतीय खेळ आहे. तिथे त्याच्या मानवी अधिकाराचा विचार कोणीच पाकिस्तानमध्ये करत नाही असं चित्र दिसत आहे आणि त्यामुळे आपण कठोर भूमिका घेतली पाहिजे, याच्यात कुठली शंका नाही. नक्कीच भातखळकरजी, आपण अजून कठोर व्हायला पाहिजे. तुम्ही म्हणालात की अशा गोष्टी काही माध्यमांमधून बोलायच्या नसतात, हे अगदी योग्य आहे. पण ज्या पद्धतीनं अमन की आशा वगैरे आता नीलमताईंनी मुद्दे मांडले, आपण ज्या पद्धतीनं शाली किंवा काही भेटवस्तू तिथं पाठवल्या, आपण प्रयत्न केला, ते प्रयत्न करायला नाही पाहिजेत असं म्हणणं कुणाचंच नसणार आहे, कारण शेवटी ती एक डिप्लोमसी आहे आणि ती एक वारंवार निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. मात्र ज्या पद्धतीनं पाकिस्तान आपल्या कैद्यांशी वागतं, पाकिस्तान आपल्या जवानांशी वागतं किंवा पाकिस्तान आपल्या नॅशनल्स म्हणजे राष्ट्रीय आपल्या नागरिकांशी वागतं, ते बघितलं तर त्यांना एक धडा, त्यांना एक मेसेज जाईल, याची व्यवस्था केली पाहिजे असं वाटत नाहीये? नाही, मला तो तुमचा प्रश्नच समजत नाहीये काही. याचं कारण असं आहे की हे सरकार आल्यानंतर पाकिस्तानची कुठल्याही स्वरूपाची बोलणी होत नाहीये. आपण बॉर्डर क्रॉस करून त्यांना सर्जिकल स्ट्राईकमध्ये त्यांना धडा शिकवला, त्याच्यानंतर पाकिस्तानने हू का चू केलं नाही. आणि अमन की आशा वगैरे हे शब्द काही या सरकारचे नाही आहेत. या विषयाविषयी बोलणारे आपल्या देशातले एक फार मोठा गट आहे, ज्याचं प्रतिनिधित्व इथे जतीन देसाई करतायत, की कायम पाकिस्तानची शांततापूर्ण बोलणीच केली पाहिजेत. पाकिस्तान आपल्याशी कसंही वागलं तरी सुद्धा पाकिस्तानशी आपण बोलणं केलं पाहिजे असा म्हणणारा एक मोठा वर्ग या देशामध्ये आहे, ज्याच्यामध्ये काँग्रेस या पक्षाचा फार मोठा सहभाग आहे. साम्यवादी विचारसरणीचे असतील, सो कॉल्ड सेक्युलरिस्ट पक्ष असतील. भारतीय जनता पार्टीच्या सरकारने तर ही भूमिका घेतली की टेरर अँड टॉक्स कॅनॉट गो टुगेदर. जोपर्यंत तुम्ही दहशतवाद संपवत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्याशी कुठल्याही स्वरूपाची बोलणी करणार नाही, अशी कठोर भूमिका सरकारने घेतलेली आहे. आणि त्यामुळे पाकिस्तानचा प्रश्न हा काही एका मिनिटात संपणारा प्रश्न नाहीये. त्याला अनेक शेड्स आहेत, अनेक कलर्स आहेत आणि त्याला त्या पातळीवरच उत्तर देण्याची आवश्यकता आहे. आणि मला असं वाटतं की हे सरकार गेल्या 2.5 वर्षांमध्ये अत्यंत कठोरपणाने या सगळ्या प्रश्नांना सामोरं जात आहे आणि सर्जिकल स्ट्राईक हे त्याचं सर्वात चांगलं उदाहरण आहे असं मला म्हणणं आहे. शेवडे सर, मी येतो तुम्हाला तुमच्या जतीन देसाई, मुद्दाम तुमच्याकडे नंतर येतोय मी. शेवडे सर, आता असं आहे की आपण योग्य पद्धतीनं हाताळतोय असं किमान भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे, पण ज्या पद्धतीनं कुलभूषण जाधव यांना आपल्याला शेवटपर्यंत माहिती मिळाली नाही, शेवटपर्यंत आपल्याला त्यांना मदत पोहोचवता आली नाही, तर ही पद्धत पाहिली तर मग आपण योग्य पद्धतीनं हाताळतोय? सरकार या पातळीवरती बघायला गेलं तर योग्य पातळीवरती आता हाताळलं जातंय, यात वाद नाही. त्यांनी आपल्याला काय दिलंय काय नाही, कारण पाकिस्तानची नेहमीच भाग राहिलेला आहे. पाकिस्तान एवढ्या कारणाकरता म्हणतोय की जो देश माझ्या देशामधल्या निष्पाप नागरिकांना कायम मारत असतो, जो बॉम्बस्फोट घडवतो, जो दंगली घडवतो, जो काश्मीरमध्ये अनवस्था प्रसंग निर्माण करून ठेवतो, तिथे दगडफेक होते, माझे सैनिक मरतायत, अशाला पाक शुद्ध पवित्र किमान मी तरी म्हणायला तयार नाही. म्हणून माझ्या देशाच्या दृष्टीने तो पाकिस्तानच आहे. तर पाकिस्तान जे काही आता करतोय त्याच्यामधून तो करतोच. मला एक गोष्ट कळत नाही की तिथे जाऊन जे बोलणार आहेत तोच मगाचा पॉइंट बरं का, अमन की आशा, पीस इनिशिएटिव्ह, हा सगळा घेणाऱ्या लोक मग काय करतायत? अहो, त्यांनी तर चांगली संधी दवडली उलट, असं माझं म्हणणं आहे. तिथे बसणारे जे त्यांचे मित्र आहेत ते मित्र काय करतायत? त्यांनी सगळ्यांनी मिळून काहीतरी करायला नको का? वेदप्रकाश मलिक असू देत, बरखा दत्त असू देत, जतीन देसाई आहेत, हे सगळी मंडळी जी पाकिस्तानला जात असतात आणि तिथे जाऊन येत असतात, तेव्हा या सगळ्या मंडळींनी तर आता
खूप चांगली संधी होती त्यांच्याकरता. त्यांनी आपल्या देशात सुद्धा याच्याबद्दल जास्तीत जास्त प्रसार माध्यमांच्याकडून याचा प्रसार का नाही केला? आपल्या देशामध्ये एक जागृती या मंडळींना घडवता आली असती, ती सुद्धा घडवायचा प्रयत्न झाला नाही. आणि आज एकदम कुलभूषणला अशा प्रकाराने शिक्षा ठोठावली असं म्हटल्यानंतर मग आज आपण विचारतोय की सरकारने याच्याबद्दल काय केलं आणि काय नाही. मग याही मंडळींनी काय केलं? मग अमनकी आशा कसली अमनकी आशा? ठीक आहे, जतीन देसाई. नाही, मला असं वाटतं की हा जो काही मुद्दा आहे तो अत्यंत गंभीर अशा स्वरूपाचा मुद्दा आहे. त्याला सिरियस आणि ऑब्जेक्टिव्हली त्याची चर्चा व्हायला पाहिजे. म्हणजे जे आता चर्चा चालू आहे तसं भावनिक अशा स्वरूपात ती चर्चा होता कामा नये. एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की 2-3 गोष्टी आहेत मला जे काय वाटतात प्रामुख्यानं ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. की एकतर काही गोष्टींमध्ये भारत आणि पाकिस्तान मध्ये मतभेद आहेत कुलभूषण जाधवच्या अनुषंगानं. भारताचं म्हणणं आहे की कुलभूषण जाधवला इराणच्या चाबहार पोर्टमधनं ISIने किडनॅप केलं आणि त्याला बलुचिस्तानमध्ये आणलं आणि बलुचिस्तानमध्ये त्याला अरेस्ट अशा स्वरूपात दाखवलं. पाकिस्तानचं म्हणणं आहे की त्या बलुचिस्तानमध्येच त्याला पकडण्यात आलं. त्यांच्याकडे जो पासपोर्ट निघाला तो पासपोर्ट हुसेन मुबारक पटेलच्या नावानं निघाला. असं कोण म्हणतं? एक मिनिट नाही, पण असं कोण म्हणतं पासपोर्ट ज्या नावाने निघाला तो? कॉपी दुसरं लक्षात घ्या की ते पाकिस्तान म्हणतंय की हिंदुस्थान म्हणतंय? एक मिनिट मला बोलू द्यात. आपण जेव्हा बोलत नाही, होता आपण बोला, माझं काही म्हणणं नाही, पण माझं हे मुद्दा दाखवून देणं आहे लोकांना. एक मिनिट ऐकून तरी घ्या. मी काय म्हटलं सुरुवातीला म्हटलं की भारत असं म्हणतंय, पाकिस्तान असं म्हणतंय. मी असं म्हटलंय की नेमकं समजून घ्या की मी काय बोलतोय ते. की पाकिस्तानचं जे काय म्हणणं होतं की त्याला बलुचिस्तान मध्ये पकडलं, त्याच्याकडे पासपोर्ट होता. आता मतभेदाचा जो काय मुद्दा आहे तो मुळात इराणमधनं पकडला गेला की पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधनं, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याबद्दल दोन्ही देशांमध्ये मतभेद आहेत. त्यानंतरचा मुद्दा येतो की कॉन्सुलर ॲक्सेसचा. भारत आणि पाकिस्तानमध्ये 2008 साली ॲग्रीमेंट ऑन कॉन्सुलर ॲक्सेस झालेला आहे. आणि त्या ॲग्रीमेंटप्रमाणे एखादा भारतीय पाकिस्तानात पकडला गेला किंवा पाकिस्तानी भारतात पकडला गेला तर अटकेच्या 90 दिवसाच्या आत त्याला कॉन्सुलर ॲक्सेस देणं इट्स अ मॅन्डेटरी. त्या ॲग्रीमेंटमध्ये कुठेही अशा स्वरूपानं नाही एखादा स्पायच्या आरोपाखाली किंवा एस्पिनोजच्या आरोपाखाली पकडला गेला तर अशा स्वरूपानं नाही. आणि म्हणून की कॉन्सुलर ॲक्सेस त्याला द्यायला पाहिजे होता भारताने. त्याला कॉन्सुलर ॲक्सेस मिळू नये म्हणूनच तर पाकिस्तानने त्याला हेर दाखवणं, त्याला की गेल्या मार्च बलुचिस्तानमधून पकडलं असं दाखवणं, ह्या सगळ्या खेळी आहेत ना त्यांच्या. आपण म्हणून माझं काय म्हणणं आहे की मुळातच तो इश्यू काय कशा स्वरूपाने कॉम्प्लिकेटेड आहे तर कुठेतरी आपण व्यवस्थित समजून घेतला पाहिजे. आपण फक्त काही बाबतीत मतभेद, जतीन देसाई, मला गंमत अशी वाटते की तुम्ही कॉम्प्लिकेटेड का म्हणताय? कारण पाकिस्तान जे म्हणते त्याच्यावर आपण विश्वास का ठेवतो? त्यांनी 1 मिनिट 37 सेकंदाचा व्हिडिओ बनवला आणि त्याच्यामध्ये 100 कट्स दाखवले. अशा पद्धतीनं जर पाकिस्तान खोटारडेपणा करत असेल तर आपण कसा काय विश्वास ठेवायचा? की गेल्या वर्षाच्या मार्च पासून या वर्षाच्या मार्च पर्यंत भारताने एकूण 13 वेळेस पाकिस्तानची जी काही फॉरेन मिनिस्ट्री आहे त्या फॉरेन मिनिस्ट्रीला कळवलं की तुम्ही आम्हाला कॉन्सुलर ॲक्सेस द्या, पण तो दिला नाही. आज विदेश सचिव एस जयशंकरने पाकिस्तानच्या हाय कमिशनर अब्दुल बशीदला बोलवलं आणि त्यांना डिमार्क दिलं. म्हणजे नेमकं घटनाक्रम वगैरे अशा स्वरूपानं हा इश्यू आहे. आता मला 2-3 गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे की आता यापुढे काय करायचं. महत्त्वाचा मुद्दा आहे की त्यांना फाशीची सजा दिली आहे, पण त्यांना कशा स्वरूपानं त्यांना जर सोडवायचं असेल तर काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे. हे 2-3 गोष्टी जे काही मला वाटतं की एक भारताकडनं जी काही एक चूक जी काही झाली ते आपण लक्षात घ्या की कॉन्सुलर ॲक्सेस काय, व्हॉट इज द कॉन्सुलर ॲक्सेस ॲग्रीमेंट, काय नेमकी काय सुरू झाली असं तुम्हाला वाटतं भारताकडून? की त्यात कॉन्सुलर ॲक्सेस यासाठी दिलं जातं की 90 दिवसात तुम्ही हाय कमिशनचे अधिकारी जाऊन त्यांना भेटतात आणि त्यानंतर तो पर्टिक्युलर माणूस जो आहे तो माणूस आमचा नागरिक आहे की नाही हे सांगायचं असतं. हे मान्य भारताने काय लक्षात घ्या, भारताने कॉन्सुलर ॲक्सेसच्या आधीच मुळातच ज्या दिवशी पाकिस्तानकडनं सांगण्यात आलं की अशा स्वरूपाचं एक भारतीय एजंटला आम्ही पकडलाय, त्याचं नाव अमुक अमुक आहे, भारताने त्याच दिवशी की हो तो भारतीय नागरिक आहे अशा स्वरूपाने सांगितलं. माझं असं म्हणणं आहे की कॉन्सुलर ॲक्सेसची वाट बघायला पाहिजे होती. अनलेस कॉन्सुलर ॲक्सेस ही खरंच इतकी मोठी चूक आहे मला वाटतं जतीन देसाई. कॉन्सुलर नाही, त्यामुळे कॉन्सुलर ॲक्सेस मिळायलाही मदत झाली असती आणि कॉन्सुलर ॲक्सेस मिळालं नाही
आपल्याला तर पाकिस्तानने द्यायला पाहिजे होतं कॉन्सुलर ऍक्सेस ठीक आहे, दिलं मी पाहिजे शेकट करा, मी येतो अहो, निरंतर यात पाकिस्तानचं मुद्दाम तसं करणं आहे आणि हा त्यांचा खोटारडेपणा आहे आणि खरं म्हणजे याचा निषेध व्हायला ठीक पाहिजे. आहे. तीव्र शब्दात निषेध करण्याच्या ऐवजी आपण आपलं नुसतंच त्याच्यावरती पांघरून शेवटी मी घातल्यासारखं येतो बोलतोय. तुमच्याकडे. मी शेवटी तुम्हाला एक मिनिट फक्त एक गोष्ट सांगतो की 71च्या युद्धामध्ये आपण 90,000 सैनिक त्यांचे सोडले, ज्याच्यातले परत गेलेले सैनिक त्यातलेच बहुतेक बलुचिस्तानात गेले आणि बलुचिस्तानातल्या लोकांची जे काही हत्याबित्या केल्या तारिक फतेहनी जे सांगितलं होतं त्याच्याप्रमाणे मी सांगतोय. तर हे सगळे त्यांनी तिथे केलं. आपले त्यावेळेला पकडलेले जे 52 का 55 लष्करी अधिकारी होते ते त्याच्यानंतर परत कधी आले नाहीत. दमयंती तांबे त्याच्याकरता प्रयत्न करत होते, आपल्याला माहिती आहे. माझ्या माहितीप्रमाणे शेकटकर साहेबांना सुद्धा हे सगळं माहिती आहे. नक्कीच. तेव्हा हे सगळं हा खोटारडेपणा आहे आणि आपल्या लोकांना तिथे टॉर्चर करून ठार करणं आहे. नक्कीच. म्हणूनच मी जतीन देसाईंना विचारत होतो की खरंच ही इतकी मोठी चूक आहे का, आणि याचं उत्तर आपल्याला शेकटकरांकडून घ्यायचं. मी येतो निलमताई तुमच्याकडे. एक छोटासा ब्रेक घेऊया, कुठे जाऊ नका, पाहत रहा एबीपी माझा. कुलभूषण जाधव यांना वाचवण्यात आपण कमी पडतोय का? ब्रेकच्या आधी जतीन देसाई असं म्हणाले की आपण जे पहिल्याच दिवशी मान्य करून टाकलं की कुलभूषण जाधव किंवा जे काही त्यांचं नाव पाकिस्ताननी त्यांच्याकडे सापडलेल्या पासपोर्टनुसार ते सांगू पाहतायत पाकिस्तानी अधिकारी आणि आर्मी, तर ती चूक होती आपण मान्य करणं. शेकटकर सर, ती खरंच चूक होती असं तुम्हाला वाटतं? नाही, चूक कशी झाली, कोणत्या दृष्टीने आपण म्हणतो आपली चूक केली? त्या भारताने काय म्हटलं असतं की तो आमचा नागरिक नाही आहे, तो आमच्या राष्ट्राचा व्यक्ती नाही आहे, काय म्हटल्याने चूक नसती झाली? सर, असं आहे, एक सिद्धांत आहे आंतरराष्ट्रीय जगताचा, टू स्पीक द ट्रूथ इन डिप्लोमॅसी, इन पॉलिटिक्स अँड वॉरफेअर इज टू कमिट हाराकारी, म्हणजे आत्महत्या. सत्य बोलणं हे आत्महत्या करण्यासारखं असतं. दुर्दैवाने भारतामध्ये आपल्याकडे काही लोक असे आहे ज्यांना पाकिस्तानबद्दल जास्त काळजी आहे. भारताचं जे होईल ते आपण नंतर पाहू आहे. शेवटी पाकिस्तान हाच आहे ज्या पाकिस्तानच्या शासनाने आपल्या पंतप्रधानांना खोटे आरोप देऊन फाशीची शिक्षा दिली, शेवटी त्यांनी त्यांचा मर्डर केला. बरोबर. ह्याच पाकिस्ताननी त्यांच्या राष्ट्रपतीच्या विमानामध्ये बॉम्ब ठेवून त्याची हत्या केली, जियाउलकला, आणि त्याच्याबरोबर अमेरिकेचे राजदूत पण गेले त्याच विमानामध्ये. ह्याच पाकिस्ताननी बेनजीर भुट्टोला पाकिस्तानमध्ये आणून त्यांना मारून टाकलं. तिला त्यांनी आश्वासन दिलं होतं तुम्ही परत या, नक्कीच, आणि त्यांची हत्या केली. नक्कीच. ह्या पाकिस्तानच्या लोकांशी काही संबंध नाही, परंतु त्या शासनाची आपण काय अपेक्षा करावी? मला एकच आपल्याला सांगायचं आहे. आता कुणी म्हटलं होतं की आपण कठोर भूमिका घेतली पाहिजे. कठोर भूमिका म्हणजे काय? तिथे काय आपण काही कुस्ती खेळायला जायचं का? शासनाची कठोर भूमिका शासन घेईल ह्यात मला मुळीच शंका नाही आहे. आणि मी आपल्याला आश्वासित इच्छित करतो शकतो, मी कोणत्या पक्षाचा नाही आहे, मी शासकीय कर्मचारी पण नाही आहे, मला काही नाही आहे. भारतीय शासन व्यवस्था पाकिस्तानला चांगला 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 धडा शिकवेल, नक्कीच, यात मला मुळीच शंका नाही. नक्कीच. शेकटकर सरांनी एक महत्वाचा मुद्दा एक शेकटकर सरांनी मांडलाय की पहिल्या दिवशी जतीन देसाई पहिल्या दिवशी मान्य करणं ही चूक कशी काय असू शकते? म्हणजे नेमकं करायला काय पाहिजे होतं? नाही, लक्षात घ्या की पहिल्या दिवशी पाकिस्तानकडे ज्या स्वरूपानं सांगण्यात आलं की अमुक माणसाला की कुलभूषण यादव, कुलभूषण यादव त्यांनी म्हटलं, कुलभूषण यादवला आम्ही पकडलं आणि पासपोर्ट दाखवला, त्यातला फोटो वगैरे दाखवले आणि भारताने मान्य केलं. एक आंतरराष्ट्रीय स्तरावर काही गोष्टी असतात आणि भारत पाकिस्तानमध्ये एक अशा स्वरूपानं एखादा माणसाचा फोटो दाखवला म्हणजे प्रत्यक्षात पकडलेला माणूस तोच आहे का याची जोपर्यंत शाश्वती होत नाही तोपर्यंत की अमुक माणूस हा खरोखरच भारतीय नागरिक आहे काय म्हणायला पाहिजे? आणि म्हणूनच असं की पाकिस्तान ज्याला म्हणतंय की आम्ही भारतीय हेराला पकडलंय त्याला आपण काय म्हणायला पाहिजे की हा आमचा माणूस नाहीये. हा प्रोसिजर कशी आहे की मी आपल्याला 90 दिवस भारताने शांत राहिलं पाहिजे त्याच्यावर. लक्षात घ्या की रिॲक्ट नाही झालं पाहिजे त्याच्यावर. त्याची संमत आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो की बरेच म्हणजे 2.5-3 वर्ष झाल्यानंतर देखील आपल्याकडनं आणि त्यांच्याकडनं दोघांकडनं दोन्ही देशाकडनं दुसऱ्या देशात त्यांचे जे काही नागरिक आहे त्यांची नॅशनॅलिटी व्हेरिफिकेशन होत नाही. म्हणजे हा एक मोठा मुद्दा आहे. मी तुमच्याकडे येतो. दुसरं फक्त मला असं सांगायचं शेकटकर आपल्याकडे वेळ कमी आहे. ठीक आहे, त्याच विषयावरती मी येतो. भातकळकर सर तुमच्याकडे येतोय. नीलमताई पहिली प्रतिक्रिया. नाही, मुद्दा असा आहे, हे पहा, मला पाकिस्तानला योग्य तो धडा शिकवून कुलभूषण जाधवना परत आणण्यासाठी जे काही करता येईल ते भारत सरकार करेल असा आज तर आपण आशावाद ठेवूया. आपला तोच प्रयत्न आणि सगळ्यांची एक दिशा असली पाहिजे. बरोबर. पण मला इथले जे भारतामधले आपले नागरिक आहेत, बांधव, आपले देशी बांधव सगळे, हे बघ, कसाब ज्याला आला त्याला मी फास्ट येते. कसाब आला तर प्रत्येक वेळेला काय झालं, तो कसा अल्पवयीन आहे हे आर्ग्युमेंट आपलेच लोक करत होते. कसाबला वकील मिळाला पाहिजे, तो त्याचा अधिकार आहे. म्हणजे आपलं
देशामधली कायदे व्यवस्था सगळी प्रोसिजरनी गेली सगळेजण. बरेचसे लोक कसाबला कसं वकील मिळाला पाहिजे हे सातत्याने बोलत होते. इतकेच नव्हे तर काही वकील सुद्धा पुढे गेले, मग त्याच्यात आंदोलन वगैरे झालं, मग गोष्ट वेगळी. पण आज सुद्धा भारतातले जे लोक आहेत, दुसरा कोणी माणूस सापडला तर हेच म्हणणार की त्याला वकील मिळाला पाहिजे. दुसरं असं आहे की भारत सरकारने त्यांचा कुलभूषण जाधवांचा जन्म सांगलीचा दिसतोय, त्यांच्या डॉक्युमेंट्स जे काय त्याच्यात असं भारत सरकारला दिसलं. तर मग आता अशा वेळेला जर का कसाब जसा मरायला तयार झाला होता तशाच पद्धतीने पाकिस्तानने जसं केलं की त्याचा आमचा काहीच संबंध नाही शेवटपर्यंत, अगदी त्याची आई सुद्धा तो मेलेला दिसला तरी त्यांनी हे केलं. अशा पद्धतीने भारत सरकार आणि भारत आणि पाकिस्तानमध्ये तो फरक आहे असं आपण करूया. त्यामुळे जतीन देसाई जे दाखवत आहेत ना की भारत सरकारची चूक आहे आणि दुसरं पाकिस्तानची माहिती ऑथेंटिक आहे हे जे ते गृहीत धरतायत ती फार मोठी गफलत होती असं मला वाटतं. मी आता तुमच्याकडे जतीन देसाई तुम्ही असं कसं काय दावा करताय मला गंमत कळत नाही. त्याचं कारण असं की आंतरराष्ट्रीय पातळीवरती तुम्ही पाकिस्तान जे म्हणतंय त्यांनी एकदा सांगितलं की हा भारताचा हेर आम्ही पकडले, त्याच्यानंतर भारताने 90 दिवस शांत बसायला पाहिजे होतं का? 90 दिवस त्याच्यावरती काही रिॲक्ट नाही व्हायला पाहिजे होतं. लक्षात घ्या 90 दिवस तोपर्यंत तुमचा नागरिक आहे की नाही हे एस्टॅब्लिश जोपर्यंत होत नाही, म्हणजे जोपर्यंत लक्षात घ्या जागतिक पातळीवरती आपण त्याला नाकारणं. डॉक्युमेंट जे काय होते ते होतं हुसेन मुबारक पटेल या नावाचं डॉक्युमेंट होतं. आपण फक्त एका नागरिकाबद्दल बोलत नाही आहोत. जतीन देसाई मला एक बोलू द्या. आपण फक्त एका नागरिकाबद्दल बोलत नाही आहोत. आपल्या देशाचा तो जवान होता, आपल्या देशासाठी त्यांनी जीव धोक्यात घालून सेवा केली आहे 22 वर्ष. आणि अशा नागरिकाला जेव्हा त्याचा फोटो आपल्याला दिसतो, पाकिस्तान दाखवतं त्याच्या फोटो सकट त्याचं नाव चुकीचं दाखवत असेल आणि ज्याला की आपल्याला माहिती आहे तो आपला नॅशनलिस्ट आहे, आपला तो नागरिक आहे, आपल्यासाठी तो लढलेला आहे, त्यावेळेला आपण 90 दिवस शांत बसायला पाहिजे असं मी म्हटलं नाही. माझं काय म्हणणं आहे नाकारायला पाहिजे की आपण नाकारणं असं मी कुठेही म्हटलं नाही. माझं फक्त एवढंच म्हणणं होतं मला भेटू द्या, आम्हाला प्रत्यक्ष भेटू द्या. जतीन देसाईजी प्रत्यक्ष भेटल्यानंतर जतीन देसाईजी मला असं वाटतं की आपल्याला अभिमान असायला पाहिजे. आपल्या नेव्हीचा एक अधिकारी तिथं पकडला गेल्यानंतर त्याचं चुकीच्या नावाने का होईना पाकिस्तानी त्याला पोर्ट्रे केल्यानंतर भारतानं ही पहिली भूमिका घेतली की हो आमचा तो नागरिक आहे आणि त्याने आमच्यासाठी सेवा बजावली आहे, पण त्याचा आमच्याशी आत्ताच्या सेवेशी काहीही संबंध नाही. ही चूक कशी काय होती? ही चूक नाही. माझं काय म्हणणं आहे की तुमची काय स्ट्रॅटेजिक असेल मच्छीमाराच्या संदर्भात मी तुम्हाला सांगतो की बाकीच्या लोकांच्या संदर्भात कॉन्स्युलर ऍक्सेस झाल्यानंतर 2-2, 2.5 वर्षानंतर आपण तो आमचा नागरिक आहे मान्य करत नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्याचं कारण असं आहे की आपण मान्य करणे ही चूक आहे. हा सगळ्यात मोठा मला वाटतं ब्लंडर आपण तिथं निर्माण करतो की मान्य करणं चूक आहे. अतुल भातखळकर नाही, मला वाटतं जतीन देसाईंनी खरं पाकिस्तानचा प्रवक्ता होण्याची आवश्यकता आहे. म्हणजे इतकी केविलवाणी त्यांची स्थिती आहे. म्हणजे कुठल्या जगात वावरतायत. मी सुरुवातीलाच म्हटलं की या देशातले हे जे सो कॉल्ड सेक्युलरिस्ट आंतरराष्ट्रीय अमुक तमुक जी लोक आहेत ना यांची अवस्था इतकी केविलवाणी आहे की अमेरिकापासून जगातले सर्व देश आज पाकिस्तानला रोग स्टेट म्हणतायत आणि हे पाकिस्तानमधल्या बातम्यांवर पाकिस्तान सरकारने ज्या या विषयातली जी काही या भूमिकेवर ते फेस व्हॅल्यूवर विश्वास ठेवतात. ठीक आहे. म्हणजे यांना साधं ज्ञान सुद्धा नाहीये. यांना देशभक्तीवर या विषयात मी जात नाही कारण यांच्या दृष्टीने देशभक्ती दाखवणं सुद्धा चुकीचं आहे. पण सामान्य ज्ञान सुद्धा या लोकांना नाहीये ही यातली वस्तुस्थिती आहे. माझा त्यांना थेट प्रश्न आहे. आज भारत सरकारने उद्या सुटणाऱ्या 12 पाकिस्तानी कैद्यांची सुटका थांबवलेली आहे. याच्यावर जतीन देसाई यांचं मत काय? ही सुटका थांबवली हे योग्य केलं का अयोग्य केलं याचं त्यांनी उत्तर द्यावं. एक तर सगळ्यात आधी की भाटकळाने जे काय सांगितलं पाकिस्तानी प्रवक्ता म्हणून अशा स्वरूपानं तर मुळातच लक्षात घ्या मी हे म्हटलेलं आहे की पाकिस्ताननी कॉन्स्युलर ऍक्सेस द्यायला पाहिजे. सुरुवातीला लक्षात घ्या आणि म्हणून दुसरं मुळातच कोणालाही फाशी देता कामा नये. मुळातच फाशीच्या विरोधात आहे. जे 12 नॅशनलिस्ट उद्या सोडण्याचा लोकांना भारताने सोडायला पाहिजे होतं असं माझं मत आहे. त्याला लक्षात घ्या की गेल्या लक्षात घ्या माझं म्हणणं लक्षात घ्या तुम्ही समजून घ्या की पाकिस्तानने डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात भारतातल्या 438 मच्छीमारांना सोडलेलं आहे. या ठिकाणी नाही लक्षात घ्या जे काही कैदी पाकिस्तानचे जे काही सुटणार आहेत उद्या ज्यांना आपण सोडणार नाही त्या कैद्यांचा आणि पाकिस्तानच्या आर्मी कोर्टाचा किंवा पाकिस्तान सरकारचा
त्यांचा काय संबंध? जतीन देसाईजी, अशा जतीन स्वरूपात देसाईजी, diplomacy किमान आपण प्रेशर तरी क्रिएट करायला पाहिजे ना. आपण जतीन सोडत देसाईजी, नाहीये, हे योग्य आहे. आपल्या देशाचा नागरिक तिथे अडकलेला आहे, आपल्या देशासाठी लढलेला तो सैनिक आहे, त्यासाठी Exactly. प्रेशर तरी क्रिएट करायला पाहिजे ना जतीन देसाईजी. त्यामुळे नाही सोडत हे योग्य आहे असं माझं म्हणणं का आहे. लगेच ज्या लोकांना सोडायचं होतं त्यांना थांबवणं हे प्रेशर क्रिएट करणं नाहीये. प्रेशर होत आहे. प्रेशर कशा स्वरूपानं डेव्हलप करता येईल ती आपण वेगळी चर्चा करूया. ती आता करूया भातखळकर म्हणतायत ते काय ती आता चुकीचं चर्चा आहे करूया. की पाकिस्तानचं तुम्ही प्रवक्ते व्हायला पाहिजे होतं, हे जर भातखळकर म्हणतायत ते काय चुकीचं एका परीने जर बघायला गेलं तर. एकीकडे भावनात्मक चर्चा नको म्हटलं ठीक आहे, जातं, ठीक आहे. दुसरीकडे इशरतच्या वेळेला मात्र गळा काढला जातो. क्रिकेट आणि कला याच्याबद्दल मात्र गळा काढला जातो. तिथले तुमचे मित्र काय करतायत की या कुलभूषणला वकील नाकारला गेला, तिथल्या तुमच्या मित्रांनी तिथे वकील का नाही मॅनेज करून दिला त्याला? ठीक आहे, मला असं वाटतं- शेवटी- एका बाजूनी शेवटी- सोने की काय अमन की आशा. शेवटी- आपलं शेवटी- आपलं शेवटी- सिंधू नाही, नाही, शेवटी जी आणि- इग्नोरंट राहायचं नाही असेल तर काय हरकत नाही. जतीन देसाईजी 2 मिनिटं. मला शेकटकरांकडे जायचं, शेवटची 30 सेकंद आहेत. शेकटकर सर, जे आता जतीन देसाई म्हणाले की आपण जे 12 पाकिस्तानी मच्छीमार किंवा जे कैदी आहेत त्यांना सोडायला हवं आहे, हे तुम्हाला पटतंय? आपण लगेच प्रेशर क्रिएट करतोय, प्रेशर माउंटेन करतोय, त्याच्यामुळे कदाचित आज तर अशी बातमी होती की त्याला लगेचच्या लगेच फाशी देणार आहेत. अशा पद्धतीने प्रेशर क्रिएट करण्याची गरज आहे ना आत्ताची, का नाहीये ती गरज? नाही, आपण कशाला सोडलं पाहिजे? आपण का सोडतो? कशाला सोडलं पाहिजे? मी स्वतःचं उदाहरण देतो. मी लाईन ऑफ कंट्रोलवरती होतो. 1 मिनिट मला द्या. लाईन ऑफ कंट्रोलवरती असताना आमच्या भारतीय एका सैन्याला त्या पाकिस्तानच्या लोकांनी धरलं. त्यावेळेला माझ्याकडे 12 लोक होते. मी त्यांना स्पष्ट म्हटलं, आमच्याकडे ते संभाषण होतं तिथे लाईन ऑफ कंट्रोलवरती, जर या व्यक्तीला, आमच्या भारतीय व्यक्तीला तुम्ही 2 तासात परत नाही आणलं तर हे 12 मृतदेह तुम्ही घ्यायला तयार राहा. अर्ध्या तासामध्ये त्यांनी त्या माणसाला परत आणलं. अर्ध्या तासात. हे नाही की मी त्यांना मारणार होतो 12 लोकांना. नक्कीच. परंतु कुठेतरी आपल्याला कठोर भूमिका दाखवावी लागते. कठोर भूमिका दाखवणं आणि कठोर काम करणं दुसरी गोष्ट आहे. आपण निष्कर्ष लावा. मान्यवर आपल्याकडे आहे. मी स्वतः आपल्या शेजारच्या एका देशाच्या ताब्यात होतो. मी स्वतः होतो 1969 मध्ये. मला माहिती काय असतं आणि कसे लोक बिहेव करतात. आणि आपण म्हणतो की आपण त्यांचे 50 लोक द्या, त्यांना आपण जेवण करा, त्यांना बिर्याणी द्या, त्यांना हे करा, ते आपले जावाई आहे का? वाय शुड वी बी, वाय आर वी इन सच अ हरी, वाय आर वी ट्राईंग टू बी सो उदारवादी व्हायची आवश्यकता काय? नक्कीच शेकटकरांनी अतिशय महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे. जतीन देसाई, ज्या पद्धतीने सैनिक लढतो आहे तिथं, आणि आपण इथं बसून म्हणतो की आपण त्यांना सोडून द्यायला पाहिजे, आपला एक नॅशनल तिकडे अडकलेले, ज्यांना आपल्या देशासाठी प्राण 22 वर्ष धोक्यात घातलेले आहेत, असं म्हणणं त्यांचा अपमान असं वाटत नाही तुम्हाला? लक्षात घ्या की जे काही 12 लोक जे सुटणार होते ते कोण होते? ते कोण आहेत? ते कोणी का असेल? लक्षात घ्या मच्छीमार जे असतात, मच्छीमार दोन्ही देशात जे मच्छीमार आहेत, जतीन देसाई मच्छीमार कोण आहे? त्या मच्छीमारांचा आणि मच्छीमारांच्या वेशात कोण आला होतं? म्हणजे कसा पुण्याच्या वेशात आला होता? कसा पुण्याच्या वेशात आला होता? कसा पुण्याच्या वेशात आला होता? हाही माणूस आज आपल्या माणसं आहेत ती. एवढं खरं. आज आपले 500 मच्छीमार पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. जतीन देसाईजी तुम्ही उद्या पाकिस्तानला सोडायला लागणार आहे. तुम्ही याच्यावर विश्वास ठेवायला तयार पाकिस्तान आहात? जिंकू शकत नाही त्यांना. नाही शेवटीजी, तुम्ही याच्यावर विश्वास ठेवायला तयार आहात जतीन देसाईजी की ते मच्छीमार आहेत, आणि तुम्ही याच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही आहात की भारताने जे केलं ते बरोबर केलं, भारताने त्याला आपण जी भूमिका घेतली ती बरोबर घेतली? म्हटलं नाही. ठीक आहे, हरकत नाहीये. मी कुठेही अभिजात असं म्हटलं नाही की भारताने कुठेही आपण कमी पडतोय या संदर्भात. शेवटी कुठेतरी पाकिस्तानच्या अंतर्गत या केसेस चालल्या आहेत आणि भारत जास्तीत जास्त काय करू शकतं? इंडियन हाय कमिशन पाकिस्तानच्या फॉरेन मिनिस्ट्रीला लिहू शकतं की आम्हाला कॉन्सुलर ऍक्सेस द्या, जे ते त्यांनी दिलं नाही. पाकिस्तानला लिहून ही वस्तुस्थिती आहे. पाकिस्तानला या लिहून पलीकडे पाकिस्तानला भारत आपण गेली सरकार 50 करणं वर्ष देखील काही सांगतोय कठीण जतीन देसाईजी, पाकिस्तानला आपण गेली 50 वर्ष सांगतोय की हा दहशतवाद थांबवा, तरी ते थांबवत नाहीयेत. उरी सारखे अटॅक पाकिस्तान करतच आहे, पठाणकोट सारखे अटॅक करतच आहे, आणि तुम्ही लिहून वगैरे अशा पद्धतीच्या गोष्टी थांबत नसतात. मला खरं तर जतीन देसाई पर्सनली मला नाही पटत आहे तुमचा मुद्दा की ज्या पद्धतीनं 12 लोकांना तुम्ही सोडायला पाहिजे असं म्हणता. हरकत नाही. शेकटकर सरांनी खूप चांगलं उदाहरण दिलं. त्यांनी स्वतः जीव धोक्यात घालून देशाचं रक्षण केलेलं आहे. आपल्याला आदर केला पाहिजे अशा सैनिकांचा, जे आपल्या रक्षणासाठी, जे आपण इथं स्टुडिओमध्ये बसून या ज्या गप्पा मारतो आहे त्या इतक्या सुरक्षितपणे मारू शकतो. त्याचं कारण की हे आपले सैनिक आपल्यासाठी तिथं लढतायत. त्यामुळे पाकिस्तानला पाकिस्तानच्या पद्धतीनंच उत्तर देणं गरजेचं आहे. आणि उद्या जे 12 नॅशनलिस्ट त्यांचे सोडायचे होते, तो जो निर्णय रद्द केलाय त्याचंही स्वागतच केलं पाहिजे. आपल्या सगळ्या मान्यवरांनी चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही पाहत रहा एबीपी माझा.